आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। थांब दामू अण्णा, दामू दामू अण्णा सांभाळ स्वतःला। दामू, श्यामा बाबा, याला सांभाळ। हिला बघा, मी हिचा जीव घ्यायला सांगितला, पण ही निर्भय होती। काहीच भय नव्हतं हिच्या मनात, कारण हिचा माझ्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, कारण हिला माहिती आहे की द्वारका माई कुणाचं वाईट करत नाही। द्वारका माई कुणाला हानी पोहोचवत नाही, ती कुणाचाही उद्धारच उद्धार करते। मग कशाचं भय? एक जनावर हे समजू शकतो, पण माणूस समजू शकत नाही। तो असमजदार बनतो। अहंकार माणसाला वाकू देत नाही, आणि जो वाकू शकत नाही तो विश्वास कसा ठेवू शकणार? जो आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवतो त्याचा उद्धार होतो। दामू अण्णा, मी तुला बकरीला मारण्याची आज्ञा दिली नव्हती। तुझ्या मनात अहंकाराचा जो अंश राहिला होता त्याला कापून फेकून द्यायला सांगितलं होतं मी। देवाकडे पोहोचण्याचे 4 मार्ग आहेत: कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती। कोणताच मार्ग सोपा नाहीये। प्रत्येक मार्ग समस्यांनी भरलेला आहे। प्रत्येक मार्गावर विकार, अहंकार, मोह, माया, माणूस आणि देवाच्या मध्ये भिंत बनून उभी आहे। ही भिंत पार करून देवाजवळ जायचं आहे। आपला उद्धार करायचा असेल तर सद्गुरूला शरण जायला हवं। सद्गुरूची जेव्हा कृपा होते, जेव्हा त्याचा आशीर्वाद सोबत असतो, तेव्हा मुक्तीची दार उघडतात। सबका मालिक एक। दामू, जा दामू अण्णा, तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे। साईनाथ तुम्हाला कृपाप्रसाद देत आहेत। एक आंबा तर मला देऊ शकता बाबा? कुणाला काही मिळणार नाही।
हे आंबे दामूचे आहेत, दामूलाच मिळतील. दामू, हे आंबे तुझ्यासाठी नाहीये, तुझ्या पत्नीसाठी आहेत. तिलाच ते आंबे खायचे आहेत. याच्या प्रभावाने तुला संतान सुखाची प्राप्ती होईल. जर तुम्ही हे आंबे खाल्लेत दामू अण्णा, तर तुम्ही बाप बनाल. कारण माझ्या देवाचा कृपाप्रसाद आणि आशीर्वाद कधी व्यर्थ जात नाही. कल्याण असो तुझं. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम गुण धाम यश धाम. साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे आंब्याचा सुगंध तर खूप छान आहे आई. पण पैसे खूप मागतो हा आंबेवाला. आई, पैसे कुठे आपल्या खिशातून जाणार आहेत? मैनाताईच्या माहेरून जे पैसे येतात त्यातूनच. ठीक आहे, हे घे पकड. पण आई, पण आता ह्याच्या पुढे काही बोलू नकोस. हे मी तर एक कमी- पैसा पण अजून देणार नाही. चल उठ, निघ. हो, आई, ह्यातला एक आंबा देवाला नैवेद्य म्हणून दाखवूयात आणि एक आंबा मैनाताईला देऊयात. का? त्या करंटीला आंबा कशासाठी? अरे कुठला आंबा खाऊन तिचा मृत्यू टळणार आहे? हं? म्हणून तर ताईला आंबा खाऊ घालते सासूबाई. मरणार तर आहेच आहे ती. जर तिच्या मनात आंबा खाण्याची इच्छा तशीच राहिली तर ती मेल्यानंतर पण भूत बनून येईल आणि आपल्याला कधीच आंबे खाऊ देणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. जा लवकर तिला आंबा दे. हो सासूबाई. मला आंबा खावासा वाटत होता म्हणून तू आंबे खरेदी केलेस ना. हो ताई, असं म्हणतात की जी स्त्री आई होणार आहे तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली पाहिजे, नाहीतर होणारं बाळ लोभी जन्माला येतं. नाही ताई, नाही. आता तुमचे रडण्याचे दिवस संपले. आता तर तुम्हाला हसायचं आहे. म्हणजे आपलं होणारं बाळ नेहमी हसत राहील. तू माझ्यापेक्षा लहान आहेस कमला, पण तू मोठ्या बहिणीसारखी माझी खूप काळजी घेतेस. नक्कीच नक्कीच तुला साई बाबांनी पाठवलं आहे माझं रक्षण करण्यासाठी. जय साई बाबा. ताई, मी पहिला आंबा साई बाबांना अर्पण करू इच्छिते. कारण त्यांना अर्पण केल्याशिवाय मी काही खात नाही. भिक्षाम देहि, भिक्षाम देहि. भिक्षाम देहि. भिक्षाम देहि.
आयुष्यमान भव, सदा सुखी रहा. मला माझ्या भक्तांची नेहमी काळजी असते. त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या रक्षणासाठी मी कोणत्याही रूपात त्यांच्याकडे पोहोचतो. जो मला अर्पण केल्याशिवाय काही खात नाही, त्याच्या उद्धारासाठी मी अस्वस्थ असतो. जो माझी भक्ती करतो, ज्याला माझ्याशिवाय सगळं जग सुनं वाटतं, जो प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी माझंच गुणगान करत असतो, त्याला मी ताप, शाप, पापापासून मुक्ती देतो. बिचाऱ्या सासूबाई. हे दिवस या वैद्यामुळे पाहायला लागत आहेत. माझ्यामुळे? मी असं काय केलं दुर्गाताई? अरे मी तर इथून चाललो होतो, विचार केला की तुझ्याबद्दल विचारू. हे जे सगळं झालं आहे ना, ते सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तूच तर केली आहेस माझी अशी अवस्था. नालायक. अरे हे काय करते दुर्गाताई? हे घे. अरे दुर्गाताई, हे काय करते दुर्गाताई? हे बघ, तुझं डोकं ठिकाणावर नाही आहे. थांब थांब, मी तुला औषध देतो. तू मला औषध देणार? मी तुला असं औषध देते की तू कुणाला औषध देण्याच्या लायकीचा राहणार नाही. अरे अरे काय? अरे दुर्गाताई, ऐक तर. यात माझी काहीच चूक नाहीये, काही चूक नाहीये. चूक कशी नाहीये तुझी? हा, पूर्ण 25 रुपये घेतले होते तू माझ्याकडून हे सांगण्यासाठी की मी आजारी आहे. मग मी कशी काय नीट झाले? बोल बोल. तुझ्या सुनेने, कमलाने मला धमकावलं होतं दुर्गा. कमलाने. कमलाने? हो, म्हणूनच मला खरं सांगावं लागलं की तुला काहीच झालं नाहीये, तू आजारी नाहीयेस. आणि हे दुसरं खोटं पण बोलावं लागलं की तुझी सून आजारी आहे. म्हणजे हे सगळं षडयंत्र त्या कमलाचं आहे? हो हो, त्याच कमलामुळे आहे दुर्गाताई, त्याच कमलामुळे आहे. हे सगळं ढोंग, हे नाटक कमलाचं आहे? छोट्या सोनबाई. सासूबाई, इतक्या लवकर घरातली कामं संपवलीत? ते तर करायचंच होतं, पण तू काय करते आहेस? ते मी आजारी पडली आहेस. काय आजार आहे तुला? झोपेचा? हो. बघा ना सासूबाई, ह्या वैद्य काकांच्या औषधामुळे ना माझं खूप झोप येते मला. आता नाही येणार. दाखवतेस आता. नाटक करतेस. तू मला ओळखत नाहीस करंटे. बस, अजून नाही. आता जर माझ्यावर हात उचलला तर मोडून टाकेन मी तुमचा हात. माझ्यावर जर चांगले संस्कार नसते आणि तुमच्या वयाचं भान नसतं तर ज्या मुस्काटीत तुम्ही मला मारलं आहे त्याचं उत्तर मी मुस्काटीत मारूनच दिलं असतं. तुम्ही आम्हाला काय समजलात? सुना आहोत आम्ही, मोलकरीण नाही. मागाल तेवढा हुंडा घेऊन आला आहोत आई वडिलांकडून. कशासाठी? तुमचे थोबाडीत खाण्यासाठी की मग दिवस रात्र तुमचं बोलणं ऐकून घेण्यासाठी? हुंडा फुकट दिला नाहीये, ह्या विश्वासाने दिला आहे की आम्ही इथं सुखी आणि शांतीत राहू. आणि तुम्ही तर प्रत्येक क्षणी आमचं सुख, आमची शांती हिरावून घेताय तुम्ही.
मी नरकात राहायला आले नाहीये. मी तुम्हाला वाळवी बनून आमचं आयुष्य पोखरू देणार नाही. तुम्ही हे कसं विसरून गेलात की एक दिवस तुम्ही सून म्हणून या घरात आला होतात? तुमच्या सासूबाई देखील तुमच्यासोबत असंच वागत होत्या का, जसं तुम्ही आमच्यासोबत वागताय? जर वागत असतील तर तुम्ही ते सहन केलं असेल, पण मी नाही करणार आणि नाही ताई करेल. तुम्हाला समजलं ना की अजून समजावून सांगू? नाही, समजलं, मला समजलं. थांब ताई. काही असो कमला, सासूबाई आपल्या आईसारख्या आहेत. माहिती आहे ताई, आणि मला मान्य पण आहे. पण आजाराला नीट करण्यासाठी रुग्णाला कडू औषध पाजावंच लागतं. कडू औषध. तू काळजी करू नकोस ताई, सगळं ठीक होईल. माझ्यावर विश्वास ठेव. मी कधीही काही चुकीचं करणार नाही. सगळं ठीक होईल. विश्वास आणि श्वास दोन्हीचा एक दुसऱ्याशी अतूट संबंध आहे. मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्या आईवर विश्वास ठेवतो, दुसऱ्यांवर नाही. म्हणूनच तो आईशिवाय कुणाकडे जात नाही, पण दुसऱ्याच्या कडेवरून आपल्या आईकडे झेप घेतो. जसं जसं वय वाढतं तो आपले पिता, भाऊ, बहीण, नातेवाईकांवर विश्वास ठेवायला लागतो. जेव्हा माणूस कुमार अवस्थेत येतो तेव्हा तो भाऊ, बहीण, नातेवाईकांपेक्षा आपल्या मित्रांवर विश्वास ठेवायला लागतो. मग त्याचं लग्न होतं तेव्हा तो सगळ्यात जास्त आपल्या पत्नीवर विश्वास करतो. जो मनुष्य जन्मताच आपल्या आईवर विश्वास करत असतो तो लग्नानंतर आपल्या आई वडिलांपेक्षा जास्त पत्नीवर विश्वास ठेवतो. माणूस लग्नानंतर आपल्या आई वडिलांचं दुःख समजून घेऊ शकत नाही, पण जेव्हा स्वतः आई वडील होतो तेव्हा तेच दुःख त्याला सहन करावं लागतं. त्यावेळी त्याला लक्षात येतं की त्याने आपल्या आई वडिलांना किती दुःख दिलं होतं. मित्र मैत्री तोडू शकतो, शत्रू बनू शकतो, नोकर कृतज्ञ होऊ शकतो, नातेवाईक ते तर कधीही पाठीत खंजीर खुपसू शकतात. तर मग कोणावर विश्वास ठेवायचा? त्याच्यावर, देवावर, परमेश्वरावर, ईश्वरावर. तो कधी विश्वासघात करणार नाही, कधी तुम्हाला धोका देणार नाही. तुम्ही ज्या भावानं त्याची भक्ती कराल तो त्याच भावनेनं तुमच्यावर कृपा करेल. तुम्ही कोणता धोका पत्करत आहात, संकटात आहात, तर तो कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मदतीसाठी येईल. असहाय्यतेच्या वेळी निराशेत तोच एक आहे, तोच आहे जो तुम्हाला आशेचा किरण दाखवेल. जर तुम्हाला वाटेल की कुठूनच कुठली आशा उरलेली नाही, जगातले सगळे दरवाजे तुमच्यासाठी बंद झाले आहे, तेव्हा तो एकच आहे जो तुमच्यासाठी एक नवीन द्वार उघडेल. देव तुमचा मित्र आहे, भाऊ आहे, आई वडील आहे, आणि त्याला तुमच्याकडून काहीच नकोय. केवळ सत्याची साथ हवी आहे आणि भक्ती हवी आहे. त्याला मित्र बनवायचा आहे, त्याच्या कृपेचं भागीदार व्हायचं आहे, त्याचा विश्वास जिंकायचा आहे
तर एक फळ, एक फूल, भक्तिभावानं अर्पण केलेलं एक पान सुद्धा पुरेसं आहे त्याच्यासाठी. अंतःकरणातून निघालेला एक अश्रू सुद्धा त्याला मान्य आहे. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचा उद्धार निश्चित आहे, कारण विश्वास हे देवाचंच एक रूप आहे. सबका मालिक एक. येऊ दे रमाकांतला, सगळं सांगते. हद्दच केली. कशी ओरडून ओरडून हुंड्याबद्दल बोलत होती, जसं काही बाकी कोणी कधी हुंडा देतच नाही. अरे आमची मुलगी असती तर आम्ही हुंडा दिला नसता का? अशी उड्या मारत होती. हुंडा आणला तर काय झालं, घर खरेदी केलं की काय? आई, आलास का तू बेटा? कधीपासून तुझी वाट बघते. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. हा तर कमलाच्या रडण्याचा आवाज आहे. कमला, कमला, अरे हिला काही झालं नाहीये, ही नाटक करतेय. आई तू शांत बसशील का? आता रडतच राहशील की काही सांगशील पण? सासूबाईंनी मला मारलं. हे बघा. हे बघ बेटा माझं. आता बाकी काय आहे बघायला? आधी तू मैनाला त्रास देत होतीस, आता कमलावर पण हात उचललायस तू. आधी माझं बोलणं तर ऐक बेटा. मला काही नाही ऐकायचं. तुझ्या सांगण्यावरून मी दुसरं लग्न केलं आहे. हे बघ आई, तुला मला खुश बघायचं असेल तर स्वतःच्या वागण्यात बदल आण आणि आपल्या दोनही सुनांची प्रेमाने वाग. तुला माहित नाही का की कमला आजारी आहे, तरीही तू तिच्यावर हात उचललास. तुला जराही काही काय सासूबाई, आलं की नाही लक्षात? नाही तात्या, नाही. असमजदार नाहीये. माणूस आहे तर समजूतदार, पण अहंकार नावाचा साप जेव्हा त्याला डसतो तेव्हा समजदार असूनही तो काही समजून घ्यायला तयारच नसतो. त्याला असं वाटतं की तो जे करतो आहे, जे काही बोलतो आहे तेच योग्य आहे, तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे या लक्ष्मी सारखं. ए चुप बाबा, मी तर असं कधीच म्हणत नाही. मुलांनो, जेव्हा माणूस मी हे आहे, मी ते आहे, हे मी केलं आहे, माझ्याशिवाय कुणीच करू शकत नाही असं बोलतो, तेव्हा समजून घ्या की तो अहंकाराच्या अधीन झाला आहे, भरकटला आहे. मग त्याला सरळ मार्गावर कसं काय आणलं जातं बाबा? तो देव त्याला सरळ करतो. जेव्हा मनुष्य कुठलंही वाईट काम करतो तेव्हा त्याला असं वाटत असतं की कुणी बघत नाहीये, त्याचं कुणी ऐकत नाहीये आणि कुणी थांबवणारा पण नाहीये. पण देव तर हजारो लक्ष हातांचा आहे. त्याचे डोळे, त्याचे कान अगणित आहे. तो सगळं ऐकत असतो, सगळं बघत असतो. त्याच्याजवळ माणसाच्या पापाचा सगळा लेखाजोखा बनलेला असतो. तो माणसाला सुधारण्याची संधी पण देतो. पण जेव्हा माणसाच्या पापाची रास त्याच्या पुण्याच्या राशीपेक्षा जास्त होते
तेव्हा तो थांबवतो सुद्धा. कुणाला बाबा? देव स्वतः येत असतो. ज्याच्यावर अन्याय आणि अत्याचार होत असेल त्याला न्याय देण्यासाठी, अत्याचाराला थांबवण्यासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो. कदाचित म्हणून आपण असं म्हणतो की तो माणूस देवासारखा आहे, हो ना बाबा? तेव्हा देव माणसाला त्याच्या पापाची शिक्षा देत असतो आणि बाकीच्यांना संकेत देत असतो की चांगलं काम करा, वाईट काम करू नका, जसं कराल तसं भराल. म्हणूनच म्हणतो की तुम्ही दोघांनी खूप मन लावून अभ्यास करा, आपल्या मोठ्यांचा, आपल्या माता पित्यांचा आदर करा, सन्मान करा आणि मोठे होऊन त्यांचा आसरा बना. तो देव तुमचा आसरा बनेल. सबका मालिक एक. राम राम राम. द्वारकानाथची एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? आधी तर त्या ढोंगी साईने शिर्डीतल्या मोठ्या लोकांना आपल्याकडे करून घेतलं आणि आता लहान मुलांना प्रवचन देऊन त्यांनाही आपल्या बाजूने करू पाहतो आहे, कारण की शिर्डीवर त्याचा एक छत्री अंमल चालू राहील. अरे वैद्य बुवा, शिर्डीचा सोडा, साईबाबांचं तर शिर्डी बाहेर सुद्धा राज्य चालतं. एक गुपित सांगू, साईबाबा जवळ दुरून दुरून लोक येतात. आपले भगवान द्वारिकानाथजींकडे तर लोकच काय, यांचे घरचे पण दूर गेले आहेत. नालायक मूर्ख कुठला, काय वाईट साईट बोलत असतोस हा? मी खोटं थोडंच बोलतोय वैद्य बुवा. तो अहमदनगर वरून दामवडना कोसार आला होता ना, तो आंबे घेऊन गेला आहे साईबाबाकडून. आंबे घेऊन गेला आहे? अरे आंबे खाऊन काय मुलं जन्माला येतात का? वैद्य बुवा, माझ्या मनात एक शंका आहे, तुम्हीच समजदार वाटताय. एक गोष्ट विचारू? समजदारीने काही विचारणार असेल तर विचार मूर्खा, विचार. वैद्य बुवा, जर आंबे खाल्ल्याने मुलं होत असतील तर लग्न करण्याची काय गरज आहे? वा वा. वैद्य बुवा, धोंडू आमच्या मनातली गोष्ट बोलला आहे. माझ्याशी तुमच्या मनातली गोष्ट बोललो ना, आता माझ्या मनातली गोष्ट ऐका. तुम्ही साईबाबाकडून आंबे घेऊन या, तुम्हाला लग्न करण्याची गरज भासणार नाही. अरे नालायका मूर्ख कुठला, सत्यानाश होऊन जाऊ दे तुझा. हा मूर्ख कुठला. उर्मिला, हे सगळं काय आहे? साईबाबांची आपल्यावर कृपा झाली आहे. त्यांनी आपल्याला प्रसाद पण दिला आहे आणि संतान होण्याचा आशीर्वाद सुद्धा. तर मग साईबाबांनीच म्हटलं आहे ना की जेव्हा आपण संपूर्ण समर्पण करतो तेव्हाच आपला उद्धार होतो. जे मनापासून माझी उपासना करतात, माझी भक्ती करतात, मी त्यांच्या इच्छेची पूर्ती करत असतो. जे नेहमी मला आठवतात, नेहमी माझंच गुणगान करतात, मी नेहमी त्यांना साथ देत असतो, त्यांच्या सोबत असतो, त्यांच्या कल्याणासाठी नेहमी चिंतित असतो. सबका मालिक एक. ए मोठी सुनबाई, कुठे मेलीस तू? अरे मला झोप येत नाहीये. चल ये, माझे पाय दाबून दे जरा.
माझी बुद्धी गुंग झाली होती जे मी ह्या संकटाशी रमाकांतचं लग्न लावलं. हे सगळं काय आहे सुनबाई? अशी सजून धजून माझे पाय चेपणार आहेस का? नाही, मी तुझ्याशी बोलत नाहीये. पण मी तर तुमच्याशीच बोलतेय. आजपासून मैनाताई तुमचे पाय चेपणार नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी दाबून देऊ का? ही तर माझे पाय तोडून टाकायच्या तयारीत आहे. आता मी मैनाताईवर अजिबात अत्याचार होऊ देणार नाही. हो का? मग काय हिला माहेरी पाठवणार आहेस इतक्या रात्री? नाही, आजपासून ताई तिच्या नवऱ्यासोबत राहील. आपल्या पतीच्या खोलीत झोपेल. मला ताईचा हक्क हिरावून घ्यायचा नाहीये. चल ताई, आता तुला कुणाचीही नजर न लागू. माझीही नाही. ताई, ह्या रात्रीचा आणि येणाऱ्या सगळ्या रात्रींचा एक सुद्धा क्षण वाया घालवणं अपराध आहे. चल, रमाकांतजी तुझी वाट बघत असतील. कमला, तुझ्यासारखी सवत सगळ्या स्त्रियांना मिळो. महाळसापती, पूर्व जन्मातले ऋणानुबंध आपल्याला या जन्मात भेटवतात. त्यामुळे जो अपरिचित आहे तो आपल्याला खूप परिचयाचा वाटतो आणि परिचित असणारा अपरिचित वाटतो. कधी कधी आपण अशा व्यक्तीला भेटतो ज्याला भेटताच आस्था तयार होते, आणि कधी कधी कोणाला बघून असं वाटतं की यांच्या सोबत बोलायला सुद्धा नको. साईनाथ, आपल्या पूर्वजन्मातले संबंधच आपल्या मनात अशी भावना निर्माण करतात. खरं बोललास तू महाळसापती. महाळसापती, आत्मा शरीर सोडतो तेव्हा दुसरं शरीर धारण करतो, पण आपल्या सोबत आपले कर्म आणि संस्कार घेऊनच दुसरा जन्म घेत असतो. हे संस्कारच आत्म्याची ओळख असते महाळसापती. देवाची लीला सुद्धा अगाध आहे महाळसापती, अगाध. सबका मालिक साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. सुख धाम धन
जनी बेटा, अरे कोणाला तरी विचार ना. हीच शिर्डी आहे का? हो बाबा, हीच शिर्डी आहे. तुला कसं माहीत? शांतपणे कान देऊ नये काही. काही ऐकू आलं आई? हो, साईबाबांचं नामस्मरण ऐकायला आलं. बाबा, या झाडझुडपांना पण ऐका. जनी बेटा, इथली फक्त झाडच नाही तर इथली मातीही आणि हवा सुद्धा साईबाबांचा जप करते आहे बेटा. जेव्हा इथली झाडं झुडपं सुद्धा साईबाबांचा जप करतायत, तर मग हे शिर्डीच गाव आहे ना? हो. सगळ्या वातावरणात दिव्य सुगंध पसरला आहे. हा दिव्य सुगंधच सांगतो आहे की इथे देवाचा निवास आहे. म्हणजे हे शिर्डी आहे. शिर्डी मेरा पंढरपूर, साई बाबा रमावर, बाबा रमावर, साई बाबा रमावर. ऐकलत बाबा, हे लोक काय गातायत? हो जनी बेटा, ते गात होते की शिर्डीच माझं पंढरपूर आहे. आणि साईबाबाच आपले विठोबा. बापू वंदना, बाबा को वंदना, कर लो बाबा को वंदना. गणू बोले बाबा साई, कृपा कीजिए मेरी माई, कृपा कीजिए मेरी माई, कृपा कीजिए मेरी माई. करूं दंडवत चरण वंदना, नैनों से देखूं रूप तेरा, प्रेम आलिंगन आनंद से पूजूं, करूं आरती नाम जपूं. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धु च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं